टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कल्याण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत। दीपेशजी, काय सांगाल, 65 इमारतीच्या जे रहिवासी आहेत ते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत, कसं पाहताय याकडे? हे जे 65 नागरिक आहेत हे अतिशय हवालदिल झालेले आहेत आणि यांना जिथे जिथे दिलासा मिळण्याची शक्यता वाटते आणि जिथे जिथे यांना बोलवलं जाईल तिथे तिथे हे नागरिक जात आहेत। आज उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांना बोलवलेलं आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की जिथे आपल्याला दिलासा मिळू शकेल तिथे त्यांनी जावं आणि जसं मुख्यमंत्री साहेबांनी परवा भूमिका घेतली याच्यावरती ठाम की या लोकांना बेघर होऊन देणार नाही। अपेक्षा आमची अशी आहे की उपमुख्यमंत्री देखील अशीच भूमिका घेतील की या लोकांना कुठेतरी बेघर होता कामा नये आणि यांचे घर वाचले पाहिजे। आपली काय भूमिका असणार आहे यापुढे? कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी आरोप प्रत्यारोप याचा फेरा होतोय, त्याचबरोबर ही लोक सगळीकडे जातात आहे, आपली काय ठाकरे गट म्हणून काय भूमिका? आरोप प्रत्यारोप तो होतच राहणार आहेत। आम्ही आरोपांकडे लक्ष न देता लोकांना दिलासा कसा मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न करतोय। येत्या काळामध्ये गणेश नाईक साहेब जे भाजपचे इथले नेते आहेत त्यांचा जनता दरबार होणार आहे। आम्ही सर्व नागरिकांना घेऊन या जनता दरबारमध्ये देखील जाऊ। त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या गोष्टीसाठी न्याय मिळवण्यासाठी देखील आम्ही जाणार आहोत। दुसरी गोष्ट पाहिली तर अजून देखील काही आरोपींना पकडलं नाही, काही आरोपी फरार आहेत, त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि त्याचबरोबर रेराचे अधिकारी, पालिका अधिकारी यांचाही समावेश असल्याचा आरोप केला जातो। याबद्दल तुम्ही काय करणार आणि तुमचे काही नेते देखील या ठिकाणी भेटायला येणार? येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही पोलीस आयुक्तांची या विषयावरती भेट घेतोय। या केसचा ज्या पद्धतीने तपास झाला आहे तो चुकीच्या पद्धतीने झाला आहे असं आमचं म्हणणं आहे। याच्यातले जे मुख्य आरोपी आहेत ते आज देखील मोकाट फिरत आहेत, पोलीस संरक्षणामध्ये फिरत आहेत। आमचा आरोप आहे की या आरोपींना तातडीनं जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि यांच्याकडनं पूर्ण पैशाची वसुली आमच्याकडनं केली पाहिजे। गणेश नाईक यांच्या पालक जनता दरबारमध्ये तुम्ही जाणार आहात, नेमकं सगळे मुख्यमंत्र्याकडे जातात, उपमुख्यमंत्र्यांकडे जातात, मात्र तुम्ही जनता दरबारमध्ये ठाण्यामध्येच जाणार आहात। याच्यात मुख्यमंत्री साहेबांची देखील आम्ही वेळ मागितलेली आहे। त्याचबरोबर गणेश नाईक साहेबांच्या जनता दरबारमध्ये जाणार आहे, कारण आम्हाला जिथे न्याय मिळू शकतो आम्ही त्या सगळे दरवाजे आम्ही ठोठावणार आहे आणि आम्हाला जनतेला न्याय द्यायचा आहे। याच्या विषयावरनं कुठेही विषय भरकटता कामा नये त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी गणेश नाईक यांचा जनता दरबार हा चर्चेत असताना आता ठाकरे गट पुन्हा एकदा आक्रमक होऊन या रहिवाशांना गणेश नाईक यांच्या जनता दरबारमध्ये नेत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।